आणि इथे मात्र आपने आघाडी घेतलेली आहे। दिल्लीमध्ये कलानुसार भाजप बहुमतासाठी आता 17 जागांची आवश्यकता असणार आहे। भाजप आता 22 पर्यंत पोहोचलेली आहे आणि आप 13 जागांवर आघाडीवर। चित्र स्पष्ट होताना दिसतं। हे कल आहेत अंदाज कलांमध्ये आपण पाहतो की भाजप 22 जागांवर आघाडीवर। एकूण 70 पैकी 36 जागांचे कौल हाती आलेले आहेत। त्यानुसार 22 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि 9 जागांचा फरक आहे आप आणि भाजपमध्ये। हा फरक आता वाढताना दिसतोय आणि हाच फरक जर असाच कायम ठेवला भाजपने तर सुस्पष्ट बहुमत भाजपला मिळण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेसाठी जी मॅजिक फिगर आहे ती 36 आहे। 36 जागांचे कल आतापर्यंत आपल्या हाती आलेत। भाजप 22 आणि आप 13 जागांवर आघाडीवर। भाजप आणि आप यांच्यामधला फरक या ठिकाणी आता वाढलेला आहे। भाजपला कलांनुसार बहुमतासाठी केवळ 14 जागांची गरज आहे। आपपेक्षा 9 जागांनी भाजप पुढे आहे। कलानुसार भाजपला बहुमतासाठी 14 जागांची आता गरज आहे। 36 जागांवरचे एकूण कौल हाती आलेले आहेत। त्यामुळे 14 जागा भाजपला मिळाल्या तर भाजपला बहुमत मिळून दिल्लीत सत्ता स्थापन करता येऊ शकते। तर आतापर्यंत पोस्टल मतांमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे आणि आता ईव्हीएमची मतमोजणी सुरू झालेली आहे। 70 जागांसाठी विधानसभेची निवडणूक असली तरी भाजप आणि आप यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत आहे। पण तरी सुद्धा 13 जागांवर आपने आघाडी यानंतर आपची गाडी मात्र काहीशी संथ गतीने पुढे जाताना बघायला मिळते। कारण आता 15 जागांवर आपचे उमेदवार हे आघाडीवर आहे। पण तेवढीच आघाडी आता भाजपची सुद्धा दुसरीकडे वाढलेली आहे आणि 9 जागांवरून आप आणि भाजपमधला फरक आता 10 जागांवर गेला आहे। तर दिल्लीमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये भाजप पुढे आहे। तर आता ईव्हीएमची मतमोजणी सुरू झालेली आहे। त्यामध्ये कल काय येतात आपण पाहूया। तर भाजप 25 जागांवर आघाडीवर तर आप 15 जागांवर आघाडीवर। काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर। 41 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। आकडे सातत्याने बदलत आहेत। दिल्लीमधल्या या जागा कमी आहेत मात्र एक जागा ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। हे सगळे पोस्टल वोट्सचे कौल आहेत। पोस्टल मतमोजणी आता जवळपास पूर्ण होताना दिसते आणि प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल। त्यात आकडे आणखी पुढे मागे होऊ शकतात। पण सध्या तरी भाजपचे उमेदवार 25 जागांवर आघाडीवर दिसतात। आपचे 15 आप आणि भाजपमधला फरक आहे 10 जागांचा। तर भाजप 25 आप 15 आणि काँग्रेस 1 जागेवर या ठिकाणी आघाडीवर। दिल्लीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतोय तो म्हणजे भाजप 25 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। या मतमोजणीत असाच परफॉर्मन्स भाजपचा कायम राहिला तर भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत कमबॅक केला असं म्हणता येईल। यापूर्वीचा बेस्ट परफॉर्मन्स 1993च्या निवडणुकीत भाजपचा होता 49 जागांसह आणि आता सत्तेत सुद्धा भाजप कमबॅक करताना दिसते आहेत। आता कौल हाती येतात त्यानुसार आपचे बडे नेते पिछाडीवर आहेत मात्र सत्येंद्र जैन हे आघाडीवर आहेत। भाजप 26 जागांवर आप 15 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर।